रायगड जिल्ह्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी 27 जूनपासून साखळी उपोषण सुरू केले होते। मोरबे धरण बांधत असताना तेथील स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या। त्यावेळी जो एकरी भाव शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते तो भाव कमी केला। प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन देखील करण्यात आले नाही, त्यामुळे स्थानिक आक्रमक झाले आहेत। आज खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी धरण गाठत पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला आहे। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त पाणी बंद करण्यासाठी उतरले आहेत। मागील काही दिवसापासून सुरू असणाऱ्या उपोषणाची अद्यापही दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या आंदोलनात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेले 32 वर्षापासून या आपल्या आदिवासी समाजाने या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या जमिनी शासनाने ओढीमोल किमतीने खरेदी करून आजही आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून दिलेला नाही। गेली 32 वर्षे सातत्याने आपल्या न्याय हक्कासाठी झटत आहेत, परंतु शासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही। यावेळेस गेले 7-8 दिवसापासून हे साखळी उपोषण चालू केले आणि साखळी उपोषण करत असताना सुद्धा येता पावसाळी अधिवेशनामध्ये किमान याच्यावर काहीतरी चर्चा निघेल या आशेपोटी आपल्या आदिवासी आंदोलकांनी आपलं आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून नाविलाज जसं आज आदिवासी समाजाचा सहनशीलतेचा अंत झाला आणि आज उद्रेक झालेला आहे। म्हणून आम्ही एक समाज संघटनेच्या माध्यमातून या समाजाबरोबर आम्ही एक पाठीशी आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हा आंदोलन सतत चालवणार आहे। नानसीताई गायकवाड जागृत कष्टकरी संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे। मोरबे धरणग्रस्तांच्या सगळ्या संघटित ताकदीला महत्त्वाचं आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे की असा आपण एका बाजूला 75 वर्ष म्हणतोय, एका बाजूला तुम्ही सांगता आदिवासीच्या हित होतोय आणि इथं तर 8 गावं आणि 7 आदिवासी वाड्यांना जवळजवळ 33 वर्षापासून त्यांना अंधारात ठेवलं। मोरबे धरण म्हणून तुम्ही शहरातल्या श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता, मध्यम वर्गीयासाठी सोय करता, पण यांचं काय झालेलं आहे? पाहिजे तसं 1894चं भूसंपादन कायदा तुम्ही अंमल केला आणि तो आजचं 2013चा मागणी करतात लोक। तुम्ही 85 वर्षामध्ये 1985ला जमीन ताब्यात घेतला आणि तुम्ही त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य पद्धतीचं तुम्ही दिलेलं नाही। त्याच्याबरोबर आश्वासन दिलं होतं रोजगार देणार म्हणून, काय म्हटलं होतं रोजगार देणार म्हणून, ते सुद्धा तुम्ही आतापर्यंत एकही पाठशाला तुम्ही त्याच्यामधले रोजगार नाही। त्याच्याबरोबर इतर अनेक मुद्दे लोकांनी अनेक वेळा शासनकडे आणि प्रशासनकडे त्यांचे मुद्दे पुढे नेलेले आहेत, पण दुःखाची गोष्ट एकही दिवस आजपर्यंत न्याय होत झालेला नाही। हे लाजिरवाणी गोष्ट नाही का तुम्हाला? एवढं मोठं मोरबे धरण, किती मोठं विकास झालेला आहे रायगड जिल्ह्यामधला, किती लोकांचं हित झालेलं आहे असं म्हटलं जाते, पण तिकडच्या गावकऱ्यांना काय झालेलं आहे, काय मिळालं आहे त्यांना न्याय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आम्ही जागृत कष्टकरी संघटना म्हणतो या निर्णयाला निषेध करतो आणि धरणग्रस्त मोरबे धरणाच्या धरणग्रस्त साथीला सगळ्यांना अभिनंदन करतो की हे करू शकले। हा आंदोलन आत्ता सुरुवात झालेली आहे, पुढे चालणारच आहे, गप्प बसणार नाही। आदिवासी बांधव इथे मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी हातमध्ये गेलेल्या आहेत आणि ते देशाचे मूळ मालक आहेत आणि 32 वर्षापासून धरणासाठी जमिनी संपादित झाल्या, परंतु त्यांना अजूनही पुनर्वसन नाही, कुठलाही कायदा लागलेला नाही आणि म्हणून 1894चा कायदा रद्द झाल्यानंतर आता नवीन कायद्याने 2013च्या कायद्याने यांना पुनर्वसन मिळावं ही आदिवासीची मागणी आहे, अत्यंत आक्रमक मागणी आहे। आणि भारतीय संविधानाचा आधार धरून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती करतो, रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना आपण न्याय द्या। रायगड जिल्ह्यातले आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहेत आणि म्हणून त्यांना न्याय तात्काळ मिळाला पाहिजे ही माझी विनंती आहे।
नवी मुंबईचं बजेट तुम्ही पाहिलं तर मोठं बजेट आहे, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि असं असताना तुम्ही गरिबांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्यांना न्याय देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि ह्या देशाशी कृतज्ञ होण्याचा प्रकार आहे. कारण देश म्हणजे हा आदिवासींचा भारत आहे. आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी, इथले रहिवासी, त्यांना जर तुम्ही न्याय देत नसाल तर मग बाकी नागपूरच्या किंवा इकडच्या कोपऱ्यातल्या आदिवासींचं काय हाल असतील ही कल्पना केली बरी. म्हणून रायगडच्या आदिवासींनी आदर्श दिला आहे. आम्हाला माहीत आहे की चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासींनी फार मोठा लढा पुकारला होता. त्यामध्ये आगरी होते, कराडी होते, कोळी होते आणि प्रामुख्याने आदिवासी होते. हाच धरणाचा लढा असा आहे. याला शासनाला माझी नम्र विनंती आहे, आपण याला तात्काळ न्याय देऊन या आदिवासींना शांत करावं. त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने. भारताच्या लोकसभेने सुद्धा या आदिवासींची माफी मागितली पाहिजे अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांना करतो.